स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर क्रिशांक बघा कसा दिसतोय, एकदम गॉगल विगल टोपी बिपी लावून मस्त आहे की. तर क्रिशांकची एक्झाम वगैरे संपली आहे. तर क्रिशांक चाललाय त्याच्या सिस्टरकडे, म्हणजे नाला सोपाऱ्याला. त्याची सिस्टर असते. तिचा बर्थडे आहे. हा, तिचा बर्थडे आहे. मी तुमचं नाव सांगणार आहे. ती कियारा दीदी. कियारा दीदीचाच बर्थडे आहे. तर आम्ही आता चाललोय नाला सोपाऱ्याला. तर आपण दिव्यावरनं आता आपली 11:30ची गाडी आहे इथून डायरेक्ट वसई. तर ती गाडी पकडून आपण चाललोय नाला सोपाऱ्याला. तिकडे आज आपण स्टे करणार आहे. तर सॅटर्डे संडे आपला आज तिकडे जाणार आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये कियारा दीदीचा बर्थडे पण बघायला भेटेल आणि आपला दिवा ते नाला सोपारा ट्रॅव्हल. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आम्हाला आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला आता जाऊया आपण स्टेशनला. तर आपली आता दिवा वसई गाडी आली आहे बघा. दिवा वसई गाडी आहे, गर्दी नॉर्मल आहे. तर आपल्याला इकडे सीट भेटली आहे दिवा वसई. क्रिशांकला लागले तहान. तर ही आपली दिवा वसई मेमो ट्रेन, दिवा वसई ट्रेनमध्ये 11:30ची गाडी आहे ही. तर दिवसातून दिव्यावरनं 3 ते 4 फेऱ्या, सकाळ दुपार संध्याकाळ रात्री अशा, आणि थोड्या फेऱ्या असतात त्या कोपरवरून असतात, मग वाया पनवेल अशा फेऱ्या असतात. तर आपला हा प्रवास होणार आहे दिवा वसई. तर आपल्याला वाया दादर जायला भरपूर वेळ लागतो, 1 ते 1.5 तास लागतो. पण इकडे आपल्या 4 ते 5 स्टेशन आपण 1 आवर्समध्ये तर नाला सोपाऱ्यापर्यंत पोचतो. तर ही ट्रेन आपल्याला बरी पडते इथून दिव्यावरून वसईला जायला. क्रिशांक, तर या ट्रेनला पण गर्दी असते. इन फ्युचर भविष्यामध्ये इकडून लोकल चालू होईल नाला सोपाऱ्यापर्यंत वसईपर्यंत, तर बरं पडेल ना. 4 ते 5 स्टेशन आहेत. क्रिशाने मोठी विंडो पकडली आहे बघा. तर चला आता जाऊया आपण नाला सोपारा वाया वसई. तर आपल्या इकडे दिवा स्टेशन प्लॅटफॉर्म 6 वर ही गाडी लागते. जर तुम्ही कधी नाला सोपारा वसईला जात असाल तर या साईडने तुम्ही ट्रॅव्हल करू शकता, प्रवास करू शकता या साईडने. हे आम्हाला दिवा डोंबिवली यावाल्या लोकांना हे बरं पडतं वेस्टर्नला जायला. तर अजून प्रवासी येत आहेत आपले. गाडीचा टाईम 11:30चा आहे. 11:06 झालेत. जवळजवळ अर्धा तास गाडी स्टेशनला उभी असते. तर या प्लॅटफॉर्मला आपली दिवा सावंतवाडी लागते 7 आणि 8 नंबरला. इकडे या सर्व या प्लॅटफॉर्म ह्या रूटने सर्व आपल्या कोकणात जाणाऱ्या गाड्या या ट्रॅकवरून जातात सगळ्या. तर आपली गाडी सुटली आहे मस्त 11:30 वाजता बरोबर दिवा स्टेशनवरून. चला, टायमात गाडी सुटली आहे बघा. 11:31 झालेत बरोबर. रेल्वेच्या टाईम टेबलनुसार आपल्याला 12:30 वाजता आपण वसईला पोचू. पण बघू आता किती वेळ लागतो. 5 स्टेशन आहेत. आपली जर्नी चालू झालेली आहे दिवा टू नाला सोपारा. समोर जो ट्रॅक दिसतोय ना, हा बघा, हा जो समोर ट्रॅक आहे ना तो, समोर जो ट्रॅक आहे ना तो तिकडे आपल्या कोकणात सर्व ट्रेन येतात. त्या ब्रिजवर ना सगळ्या आपल्या कोकणातल्या गाड्या येतात. क्रिशांकला इथे काय पाहिजे ट्रेनमध्ये आल्या लेमनच्या गोळ्या. तर खाली बघा आपली सेंट्रल रेल्वे.
आपण पोचलो आहे पहिलं स्टेशन कोपर. त्या साईडला नवीन ट्रॅकचं काम चालू आहे मागे. तर आपण पोचलो आहे कोपरला. जागा जाईल इथे भाऊ इथे जागा त्यांची कोपरला थोडे स्टँडिंग आली गाडी. त्या साईडला नवीन ट्रॅकचं काम चालू आहे तेव्हा. म्हणजे 4 ट्रॅक होणार टोटल. बघा म्हणजे इकडून पण आपलं चान्सेस आहेत इकडे पण डेव्हलपमेंटचे भविष्यात. हे बघा चला आता नेक्स्ट स्टॉप आहे आपला भिवंडी. नालासोपारा नाही ना, नालासोपारा टाईम आहे. बघू शकता समोर आपल्या भिवंडी रेल्वे स्टेशन आलं आहे. या स्टेशनला आपल्या कोकणात जाणाऱ्या ज्या गाड्या वेस्टर्न साईडने येतात त्या गाड्यांना इथे स्टॉप दिलेला आहे. आता पण गर्दी आहे बघा, आता पण थोडीफार गर्दी आहे. या साईडला भरपूर लोक कामासाठी येतात सेंट्रल लाईनवरून. आपण पोचलो आहे भिवंडीला. खाली पटरी लावली. तर इकडे काकडी पण आली आहे बघा खायला. लाडू चिक्कू सर्व. तर इथे आम्ही काकडी घेतोय बघा. थंड गारेगार काकडी. या साईडला आपलं तिसरं स्टेशन देहरून. पहिलं कोपर, भिवंडी, आता खारबाव. खारबाव रेल्वे स्टेशन आलेलं आहे. खारबाव रेल्वे स्टेशन आलं बघा. या साईडला काकडी घेतली. खारबाव. आता फक्त 3 स्टेशन राहिलेत, नंतर येणं वसई. तर वाजले आहेत आपले 12:13 झाली आहेत. 11:30 वाजता गाडी आपली सुटलेली दिव्यावरून. म्हणजे पाऊण तासामध्ये आपण खारबावला पोचलो आहे. तर गरमीच्या टायमाला असं उन्हाच्या दिवसात तशी काकडी वगैरे खायची. काकडी, दही, ताक खूप चांगलं असतं शरीरासाठी. चला या काकडी खायला या. गाडी निघाली आपली खारबावरनं. जास्त वेळ थांबली नाही कारण की 12:30चा टाईम दिला आहे वसईचा यायचा ॲज पर ट्रेन शेड्यूलप्रमाणे. गाडी निघाली. थोडं ऊन जास्त आहे, 12 वाजून गेले आहेत. गर्दी एवढी नाही आहे. थोडेफार स्टँडिंग आहेत लोक. तुझ्या झोपले इकडे. तर आपलं आता दिवाशीपासूनचं 4थं स्टेशन. म्हणजे 3 स्टेशनं आपली गेली. आता कामन रोड हे स्टेशन आलं आहे 4थं स्टेशन दिव्यावरून. तर पहिलं कोपर गेलं, भिवंडी गेलं, खारबाव आणि आता कामन रोड. कामन रोडला आपली गाडी पोचली आहे. ह्या रूटला जास्तीत जास्त करून मालगाड्यांचे भरपूर वाहतूक होते आणि पॅसेंजर गाड्या आहेत त्या अनलिमिटेड आहेत. जास्त करून माल वाहतूकच गाड्या या साईडला होत्या. तर आता इथे वाजले 12:22. आता आपले एकच स्टेशन राहिले. तर इकडे आपला भेळवाला आला आहे. भेळ कोणाला पाहिजे तर भेळ खाऊन घ्या या साईडला. आता याच्यानंतर आहे जुचंद्र आणि नंतर वसई. कोणच स्टेशन राहिलं बाबू आता. हां
आता जुचंद्र येणार याच्यानंतर आणि नंतर वसई. तर या साईडचा आपल्याला प्रवास खूप बरा पडतो. 4-5 स्टेशनामध्ये आपण दिव्यावरून वसईला पोचतो. थोडीशी गर्दी वाढली आहे या साईडला परत. पण प्रवासी वाट बघतायत आपल्याला. वसईवरून जी गाडी येते दिव्याला जाणारी किंवा पनवेलला वगैरे जाणारी पण या साईडला मेमो आहे. त्याचा टाईम मला वाटतं आता येण्याचा असेल. या म्हणती वाट बघतायत पॅसेंजर. बघा आपल्याला बघू शकतो आपल्या इथे एक मेमो आली आहे इकडे. मेमो ट्रेन ही कोणती आहे? पनवेल आहे का? पनवेल असणार वाटतं. तर इथे स्टेशनला आपल्याला भेटली आहे. आता तुम्ही बोललो ना मगाशी की प्रवासी वाट बघतायत, ट्रेन यायची असणार. तर इकडे बघा ही समोर ट्रेन आली आहे. ही मला वाटतं पनवेलला जाईल. तर इथे आपल्याला ही मला वाटतं डहाणू साईडने गाडी आली आहे पनवेलला जाणारी. ती गेली आता. दिवा नाही आहे ही, मला वाटतं पनवेल ट्रेन आहे. पनवेलवर ना गाडी फुल पॅक आहे एकदम. कामन रोडला आपल्याला आपली कामन रोडला जवळजवळ 20 मिनटं थांबली. काय माहिती कशासाठी थांबली, क्रॉसिंग होती का काय समजलं नाही. आता गाडी निघाली 20 मिनटांनी. तर ह्या साईडला सिग्नल लागला की गाडी भरपूर थांबते असं इथे प्रवासी सांगतात, जे रेग्युलरवाले प्रवासी आहेत. तर आता असं कामन रोडून गाडी सुटली आपली. आता आपण काय रेग्युलर प्रवास करत नाही इकडून, त्यामुळे रेग्युलर प्रवाशांना इकडचे अपडेट माहीत असतात. तर इकडे डोंगरावर बघा लिहिलं आहे आई चंडिका, ओम आणि त्रिशूळ काढलेलं आहे. आई चंडिका, ओम आणि स्वस्तिक काढलं आहे डोंगरावर. तुम्हाला ह्या आई चंडिका देवीबद्दल काय माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. इथे काय असते, जत्रा वगैरे असते का, कधी असते, काय असते, आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही या साईडचे असाल तर. आम्हाला ट्रॅव्हलिंग करता करता दिसलं आहे डोंगरावर असं लिहिलेलं. चला गाडी थोडा वेळ सिग्नलला थांबलेली, परत पुढे येऊन खारबावच्या पुढे. आता जुचंद्र येईल. जुचंद्र तिथं 5वं स्टेशन आहे ना, जुचंद्र. दिव्यावरून निघाल्यावर हे जुचंद्र हे 5वं स्टेशन आहे. आता याच्या पुढचं स्टेशन आहे आपलं ते वसई. त्या ट्रेनचं लास्ट डेस्टिनेशन आहे. जुचंद्र. तर इकडे गर्दी थोडी वाढली आहे. तर आपण आता पोचलो आहे जुचंद्रला. तर आता जुचंद्र गाडी आपली सुटली. तर ह्या साईडला डेव्हलपमेंट दिसते, थोडीफार बिल्डिंग्स वगैरे बांधलेत. मस्त डोंगर लाईन. कोण नाही आहे असं प्लॅटफॉर्मला जास्त माणसं. कडक ऊन पडले आता एप्रिल महिन्यात. चला जुचंद्र. आता पुढचा स्टॉप वसई. तर इथे आपल्या हे बघा समोर आपल्या खारं मिठाची शेती केली जाते इकडे. जुचंद्र आम्ही रेल्वे स्टेशन सोडल्यानंतर पुढे आम्हाला असं मिठाची शेती दिसली इकडे. सॉल्ट आहे, सॉल्ट. हे बघा ह्याच्यावर प्रक्रिया करून मग कंपनी मग आपल्या घरोघरी मीठ येतं. ते सॉल्ट आहे हे बघा. मिठाची शेती.
वाव भारी ना जबरदस्त. उचलायला राहिलं तर हा. तिथे ठेवायचं. ते बघा. तिथे ठेवलंय. तर फायनली आम्ही आता वसईला पोचली आहे गाडी. लोक उतरत आहेत. चढणाऱ्या लोकांची गर्दी आहे. अर्धा तास गाडी लेट झाली. चला नहीं, इसको वहाँ जाना है, वहाँ जाना है, इसको दवा लेने। चला 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 चला। थांबा थांबा. थोड़ा खाली पड़ा क्या? चलिए भाई. तर फायनली वसईला उतरलो. आता अर्धा तास गाडी लेट झाली आहे. आता हे प्रवासी बसले आहेत. परत ती गाडी सुटणार आता दिव्याला जायला. तर ती गाडी 2:30 वाजता वगैरे पोचेल. किती पब्लिक उतरला बघा वसईला. अर्धा तास गाडी लेट झाली. चला आता आपण जाऊया प्लॅटफॉर्म नंबर 1 वर लोकल पकडायला. कृषांग बाबू कृषांग चला आता आपण पोचलोय वसईला. आता इथून लोकल पकडणार आणि जाणार नालासोपाऱ्याला. तर 12:45ची गाडी लागली आहे. चला बघूया गर्दी नसेल तर मग चढूया, नाहीतर मग मागची ट्रेन. वसई रोड. तर आम्ही आता नालासोपारा स्टेशनला उतरून बाहेर आलो आहे. तिथे काहीतरी घेतो आहे खायला. तर काहीतरी फरसाण वगैरे घेऊया. तर इथे स्टेशनच्या जवळ आपलं आहे दुकान. तिथे घेतलं सामान खायला काय काय. तर इथे समोर आपण नालासोपारा स्टेशन. शकतं इथे आपला नालासोपारा एस टी डेपो. मस्त मोठी स्पेस जागा. आपल्या या रोडने बाहेर जायचं आहे म्हणून. या साईडला बसेस पण आहेत वाटतं. चला ना आम्ही रिक्षा करून निघालो वाघेश्वरी हिल्सला. बस. तर ऑटो करून आम्ही पोचलो KR दीदीच्या घरी. अरे इकडे बड्डे गर्ल आली. बड्डे गर्ल आली आहे. त्रिशागने घाबरवला बड्डे गर्लला. हॅपी बड्डे बोल तिला. हॅपी बड्डे. तर मंडळी आपण दुपारी 2 वाजता पोचलो KRकडे. आज तिचा बड्डे आहे. तर वहिनीने मस्त जेवण केलं. जेवलो आणि मग थोडा वेळ आराम केला. आणि आता उठलो आहे चहा वगैरे पिऊन. तर टेरेसवर आलो आहे त्यांच्या फेरफटका मारायला. बघूया जरा टेरेसवर बोललो कसा व्ह्यू दिसतो यांच्या टेरेसवरनं. तर आता बड्डेची तयारी करतायत खाली. तर बड्डेची तयारी पण तुम्हाला दाखवतो. आणि आपला बड्डे पण आज KRचा आहे. तो पण तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. चला जाऊया आता बड्डेची तयारी बघूया आणि आजचा बड्डे. तर इकडे फुगे आणले बघा. बड्डेसाठी बलून. बड्डेची तयारी चालू आहे बघा. ही बघा तर इकडे बड्डेची तयारी चालू आहे बघा.
ए कृषांक बोल ना. अरे स्कूल पाहिजे. लास्ट आहे काय ती? कोण रुई केक एक ना तिथं तेव्हा कोण मिळाली. 7 yearचे 7 गिफ्ट्स. बर्थडे गर्ल पोज देते बघा. अरे वा. हा शिल्पा शाळेत आले. ऐकलं ना.
तर मंडळी आपलं जेवण वगैरे झालं आहे. बड्डे पण मस्त सेलिब्रेट झालं आहे. सर्व मित्रमंडळी पाहुणे मंडळी आली. छान वाटलं, खूप मस्त छान सेलिब्रेशन झालं. तर व्हिडिओ तुम्हाला आजचा हा कसा वाटला नक्की आम्हाला सांगा कमेंटमध्ये. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला थोडं मोटिवेशन भेटतं व्हिडिओला आणि व्हिडिओ नवीन नवीन बनवायला. तर आपण भेटू नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय.